इन्व्हेस्टमेंट कुणी करावी हा एक मोठा प्रश्न. जर एखादी व्यक्ती 10-15 हजार कमवते, त्याला म्हणतात की तू 1000-2000 रुपये इन्व्हेस्ट कर. 1000-2000 रुपयात माणूस करोडपती होतं. स्वतःचं थोडंसं इन्कम वाढवा, मग इन्व्हेस्टमेंट करा. इन्व्हेस्टमेंट फक्त स्टॉक मार्केटमध्येच होते, हम्म. म्युच्युअल फंडमध्येच होते, रिअल इस्टेटमध्येच होते. ह्या जो समज आहे ना, सगळ्यात पहिला तो बाजूला काढणं गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट ही तुमच्या ज्ञानात पण होते. ज्ञानात पण होते. इन्व्हेस्टमेंट वेळेची आणि पैशाची ही फार महत्वाची आहे. बरोबर. तुम्ही जेव्हा इन्स्टा पाहत असता तेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, वेळेची पण करताय, पैशाची पण करताय. पण तुम्ही कुठं आणि काय इन्व्हेस्टमेंट करताय ते फार महत्वाचं आहे. राहिला प्रश्न, माझं असं मत आहे की 3 प्रकारचे अर्निंग ग्रुप आहेत: लो, मीडियम आणि हाय. ठीक आहे. लो अर्निंग वाला काय करतोय, 10-15 हजार, 20,000, 25,000 जो कमवतोय तो वेळ आणि एफर्टच्या एक्सचेंज मध्ये पैसे बनवतोय. भाजीवाला घ्या. आता या व्यक्तीकडे स्किल कमी आहे म्हणून त्याचं लो अर्निंग आहे. मग आता याला मी 10,000 रुपये कमवणाऱ्याला किती पैसे वाचव म्हणलं तर तो 1,000-2,000 रुपये वाचू शकतो. त्याच्यावर काय त्याच्या पुढे वाचवणार? काय व्हायचं, जगायचं थोडी बंद करणार. बरोबर. तर माझं असं मत आहे की या लोकांनी पैसे वाचवले तर पाहिजेच, ते जमा करून आहे ना त्यांच्या फील्डचं हायर एज्युकेशन घेतलं पाहिजे, स्किल वाढवलं पाहिजे. म्हणजे समजा 2,000 रुपये 10 महिने वाचवले, 20,000 रुपये झाले, तर त्यांनी त्याच्या फील्डमध्ये एक्सपर्ट होण्यासाठीचा कोर्स केला पाहिजे, जेणेकरून तो जर त्याच्या फील्डमध्ये एक्सपर्ट झाला तर आज त्याला 15,000 रुपये मिळतात, पुढच्या वर्षी माइट बी 50 मिळतील. मग तेव्हा इन्व्हेस्टिंग सोपी होईल. हा बघा, 2,000 तुम्ही करोडपती होऊ शकता 40 वर्ष लागतात. 40-50 वर्ष. हा, मग तेव्हा त्याचं काय होणार? म्हणजे आम्ही पण म्हणतो इन्व्हेस्टमेंट करा, पण पहिली इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमच्या स्किलवरती करा. म्हणजे तुम्ही मीडियम अर्निंग लेवलला पोचाल, मीडियमला तुम्ही पोचलात, त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हेस्टिंगचं स्किल घ्या. मी म्हणत नाही इन्व्हेस्टमेंट करा, आधी स्किल घ्या.